एवढं चांगलं शिक्षण झालंय, चांगला कामधंदा करायचा, नोकरीला लागायचं, शहरामध्ये जाऊन राहायचं, तिकडे सेटल व्हायचं, इकडे गावाकडे येऊन शेती का करतोय, तुला काही येड लागले का? हा बऱ्याच लोकांनी मला विचारलेला प्रश्न आहे. तर ह्याच्यावरती एक सुंदर उत्तर देईल मी. नोकरी केल्यानंतर माझं आयुष्य कसं राहील आणि शेती केल्यानंतर माझं आयुष्य कसं राहील याचं एक छान कंपॅरिझन करूया. जर मी नोकरी करत असेल, माझा 9 ते 5 किंवा 9 ते 6 जॉब असेल, तर त्यामधनं माझा सोर्स ऑफ इन्कम किती राहणार आहे, की जो मी नोकरी केल्यानंतर जो मला पगार मिळणार आहे, हा माझा एकमेव सोर्स ऑफ इन्कम राहणार आहे. पण हेच जर आपण शेतीकडे पाहायला गेलं तर शेतामध्ये आपले खूप सारे पिकं असतात. मग त्यामध्ये ऊस असेल, गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, सोयाबीन असेल, भुईमुग असेल, जेवढी पिकं आहेत ते सगळे आपले मल्टिपल सोर्स ऑफ अर्निंग आहे. कारण प्रत्येक पीक आपलं ज्यावेळेस त्याचा हार्वेस्ट होणार आहे ते विकल्यानंतर आपल्याला पैसे येणार आहेत. त्याच्यासोबतच आपलं डेअरी फार्म आहे, आपलं रोज दूध जातं, तर त्या दुधाचा पण आपला पगार होतो, तर तो एक आपला सोर्स ऑफ इन्कम आहे. त्याच्यानंतर आपण आपला गोट फार्म सुरू केलं आहे, तर ते गोटचा पण सेल केल्यानंतर त्यामधनं पण पैसे येणार, तो पण आपला एक सोर्स ऑफ इन्कम आहे. शीप फार्म सुरू केला आहे, तर त्या शीप आपण ज्यावेळेस सेल करणार त्यामधनं पण आपला सोर्स ऑफ इन्कम सुरू झाला आहे. त्याच्यासोबतच आपला वर्मी कंपोस्टचा पण युनिट आहे, तर तो पण एक आपला सोर्स ऑफ इन्कम आहे. तर तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे इथं मल्टिपल सोर्स ऑफ अर्निंग आहे. ह्यामधला मी म्हणतो जर अनावधानाने एखादा सोर्स ऑफ इन्कम माझा गेला, पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे माझं एखादं पीक बुडालं किंवा एखादी गोष्ट बंद पडली, तर माझा एक सोर्स ऑफ इन्कम जरी माझा बंद झाला तरी बाकीच्या गोष्टी माझ्या चालू राहणार आहे. त्यामधनं माझं सर्वायवल पण होणार आहे, माझ्या सगळ्या गोष्टी सॉर्ट होणार आहे. पण जर करोनासारखा किंवा महायुद्धासारखी एखादी जर घटना जर घडली तर त्यावेळेस माझी नोकरी जाऊ शकते किंवा ते नोकरी जर गेली तर माझा मेन सोर्स ऑफ अर्निंगच गेला, तर त्या ठिकाणी मला सर्व्हाइव्ह करणं पण खूप कठीण होणार आहे आणि ती गोष्ट माझ्यासाठी शाश्वत नाही राहणार आहे. नोकरी आज आहे तर उद्या नाही, पण शेती ही आजही होती, उद्याही राहणार आहे आणि भविष्यात पण राहणार आहे, कारण शेती ही शाश्वत आहे. तर तुम्हीच मला सांगा की मी शेती करणं जास्त योग्य ठरलं की नोकरी करणं योग्य ठरलं, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.